नई मुंबई के करनाला घाट में एक निजी बस दुर्घटना का शिकार हो गई। इस हादसे में एक व्यक्ति की मौके पर ही मौत हो गई, वही 26 यात्री घायल हो गए हैं। चालक का नियंत्रण खोने से बस हादसे का शिकार हो गई। रविवार देर रात करीब 11 बजे मुंबई से कोखंड जा रही ओमकार ट्रेवल्स की बस करनाला घाट में पलट गई। बस में कुल 49 लोग सवार थे। बताया जा रहा है कि ढलान उतरते वक्त चालक का नियंत्रण बस से हट गया और बस सड़क किनारे पलट गई। इस हादसे में अमोल तलवाड़कर नामक यात्री की मौके पर ही मौत हो गई। वही 26 यात्री घायल है, जिनमें से 2 की हालत गंभीर बनी हुई है। स्थानीय नागरिक, पुलिस और अग्निशमन दल ने तुरंत मौके पर पहुंचकर बचाव कार्य शुरू किया। जेसीबी मशीन की मदद से बस के नीचे दबे यात्रियों को बाहर निकाला गया। इस घटना में बस चालक के खिलाफ मामला दर्ज किया गया है। हादसे के बाद चालक फरार है। डिझेल भरण्यासाठी निघाली, त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेचंच होती तशी म्हणजे, आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारतात तशी टर्न झाली। डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली। मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली, ती परपटत अशी पुढे गेली गाडी। त्याच्यानंतर हा अपघात घडला। किती प्रवास होते? कधी 35-40 माणसं होती सगळे। किती साधारण अंदाजे किती जखमी झालेले आहेत? तरी 24-25 जखमी झालेले आहेत, त्यातले थोडे भरपूर आहे। माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे, इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे। बायको आहे माझी, तिला पण पाठीला खांद्याला लागलेला आहे। अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली। ते 1.5-2 वर्षाची मुलगी असेल ती। ड्रायव्हर वाटते तुम्हाला का दारू पिऊन चालवले? नाही, ते तेवढं का माहीत नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती का? गाडी स्पीडमध्ये होती थोडी। आता कशी तुमच्यामध्ये? आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले। काय वाटतं नेहमी खासगी बसचा असा अपघात होत असतो? यावर सगळे म्हणजे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे, कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात। कधी पण गेले तर फुलतं, पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात।